हा जो रस्ता बंद केलेला आहे त्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकून घेऊ. काय सांगाल? मुळात संपूर्ण तुम्ही पाहत असताल तर NH-48 वरती हायवेचं ट्रॅफिक आणि सिटीचं ट्रॅफिक एकत्र होत असणारा भाग म्हणजे नवले पूल आहे. कारण इथून शहरी वाहतूक पण इथे जवळपास असणारा वारजे असेल, बावधन असेल किंवा इतर ठिकाणी जायला याच हायवेचा वापर केला जातो. आणि जी लांबून येणारी वाहतूक, जड वाहतूक आहे, त्या वाहतुकीसाठी सुद्धा याच हायवेचा वापर केला जातो. आणि संपूर्ण म्हणजे अगदी तुम्ही बेंगळूर हायवे पासून ते पूर्ण मुंबई पर्यंत पाहताल तर हा एकमेव स्पॉट आहे की जिथं दोन्हीकडची ट्रॅफिक एकत्र केली जाते. त्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या अडचणी वाढतायत. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आणि अभ्यासपूर्ण निर्णय होता तो की सिटीचं ट्रॅफिक आपण सेपरेट ठेवू आणि हायवेचं ट्रॅफिक आपण सेपरेट ठेवू, जेणेकरून अपघातामध्ये काही प्रमाणामध्ये बदल तर होईलच होईल. आणि त्यातनं प्रामाणिक भूमिका अशी होती की हा नऱ्यामध्ये यायला आता तुम्हाला जो सर्व्हिस रस्ता घ्यायचा आहे तो स्वामीनारायण मंदिराच्या शेजारी असणाऱ्या सर्व्हिस रस्त्यामधनं तुम्हाला नऱ्यात किंवा दायरीमध्ये जायचं. हा हायवे तसा खाली आहे, सर्व्हिस रस्ता वरती आहे. त्यामुळे नरेकर येताना स्वामीनारायण मंदिराकडनं येतील ते जे गावामध्ये जातील भूमकर चौकातनं लेफ्ट करून दायरीच्या दिशेने जातील किंवा या सर्व्हिस रोडनी येऊन तुम्ही इथनं पुढे पास नऱ्याच्या इतर भागांसाठी जातील. उद्या यदा कदाचित इथं अपघात घडू नये याच्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करतोय, आंदोलन करतोय. परंतु यदा कदाचित दुर्घटना घडलीच तर हे तरी नेमकं कन्फर्म आमच्या मनामध्ये आत्मविश्वास राहील की जो अपघात घडलाय त्याच्यामध्ये दायरी किंवा नऱ्यातला कोणीही व्यक्ती नसेल. कारण आज ज्या भीतीच्या सावटाखाली आम्ही सर्वजण जगतोय, घरातला कोणी व्यक्ती हायवेला जर गेला असेल तर घरी परत येस तोपर्यंत मनाला हुरूर लागून राहते की व्यवस्थित येतोय का नाही. तर ती मनात पहिली भीती निघून जाईल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे बंद केल्यामुळे इथं असणारा जे लोकांचा आतापर्यंतचा ग्रह होता की अंतर्गत रस्त्याला किंवा भूमकर चौकामध्ये हे ट्रॅफिक वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. परंतु तसं काहीही घडलेलं नाही. त्याचं कारण असं की साताऱ्याकडनं येणारा नरे किंवा दायरी किंवा वडगाव असेल किंवा आजूबाजूचा जो भाग आहे या भागाला जाणारी लोकांची संख्या फार कमी आहे. परंतु याचा वापर हा उलट्या पालट्या दिशेने होत असल्यामुळे इथं ट्रॅफिक कोंडीला किंवा वाहतूक कोंडीला अडचणी यायला लागल्या. महत्वाचा प्रश्न राहतोय की हा जो सर्व्हिस रस्ता आहे ज्या ठिकाणावरून हा रस्ता बंद केल्यामुळे त्याचा लोड जो सर्व्हिस रस्त्यावर येणार आहे, पण सर्व्हिस रस्ता जो काही रुंदीकरण अजूनही बाकी आहे. आपण बघितलं तर भूमकर पुलापासून ते या बाजूपर्यंत अजून त्या रस्त्याचं काम झालेलं नाही. तर या कामाबाबत हे काम गेले 10 वर्ष आम्ही मागणी करतोय, ते काही आज आता होत नाहीये. तुम्ही संपूर्ण जर पाहिलं तर कात्रज पासून हिंजवडी पर्यंत महानगरपालिकेचा सर्व्हिस रस्ता आणि राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रस्ता असणारा एकमेव भाग आहे म्हणजे तो आरजी. बाकी पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा कुठं तुम्हाला दिसणार नाही आणि पुणे महानगरपालिका नरेत का होत कुठेच नाहीये. मी सांगतो ना तुम्हाला, वारजे सोडलं तर कुठंच नाहीये. तुम्ही वारज्यात होते तर नरेत का नाही? 100% त्याला इच्छाशक्ती लागते आणि तसं नेतृत्व पण लागतं. तुम्ही पाहताय की 4 वर्षापासून इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या गेलेल्या नाहीत.